अजितदादांच्या विमानाचा घातपात झाला का? अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? अजितदादांचं विमान जमिनीला टेकण्याआधीच त्यात स्फोट झाला होता का? हे सवाल उपस्थित केलेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी। अजित पवारांच्या विमान अपघाताची प्राथमिक माहिती नुकतीच समोर आली आहे, पण खासदारांनी केलेल्या आरोपांमुळे विमान अपघाताबद्दलचं गूढ संपलेलं नाही हे स्पष्ट आहे। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केलेली शंका छगन भुजबळ यांनी मात्र निकालीच काढली। काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? मला असं वाटतं की याच्यावर काहीच न बोललेलं बरं। बजरंग सोनावणेंनी बॉम्बची शक्यता व्यक्त करण्याच्या 24 तास अगोदर आमदार रोहित पवार यांनीही विमान अपघाताबाबत आपण 9 तारखेनंतर बोलू असं म्हटलं होतं। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। खासदार संजय राऊत यांनीही घातपाताच्या शक्यतेला दुजोराच दिलाय। ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडचं, त्यात रोहित पवार आहे। रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही, पण या अपघाताबद्दल समोर आलेली माहिती आणि नेत्यांनी उपस्थित केलेले सवाल यामुळे अनेकांच्या मनात दादांचा अपघात झाला की घातपात हा सवाल कायम आहे।